नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीनं नागरिक भयभीत. डोक्यामध्ये खाज येणं आणि नंतर केस गळत असल्याचा नागरिकांचा दावा. बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना केस गळतीचा त्रास. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील नागरिकांसमोर केस गळतीचं संकट. आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यामध्ये दाखल. पाण्यासह बाधितांच्या त्वचा आणि केसाचे नमुने तपासले जाणार. लातूरमध्ये मुंडे समर्थकांचा किनगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा. मनोज जरांगे यांनी विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. आंदोलकांच्या तक्रारीनंतर जरांगेंवर गुन्हा दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वराज्य सरपंच सेवा संघाचं आंदोलन. देशमुखांच्या हत्येवेळी संशयितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी. सोलापुरातील करमाळ्यामध्ये तलाठ्याचं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मागण्यांसंदर्भात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन. जळगावच्या पारोळ्यामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं महिलांचा पालिकेवर मोर्चा. मुख्याधिकाऱ्यांना महिलांनी घेराव घातला. महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नंदुरबारमध्ये अंगणवाडी सेविकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन. लाडकी बहीण योजनेच्या कामाचं वेतन न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक. एकनाथ शिंदे पुण्याच्या शिरूरमधील मेसाई देवीच्या दर्शनाला. नीलम गोरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांची उपस्थिती. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. नवनीत कौवत यांच्याकडून परळीसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा आढावा सुरू. पंढरपूरमध्ये आमदार रोहित पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. मंदिर प्रशासनाकडून रोहित पाटलांचा सत्कार. नाशिकमध्ये अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री वैदेही परशुरामानीकडून गोदावरी पूजन आणि महाआरती. पुरोहित संघाकडून दोघांचा पेशवाई पगडी आणि पैठणी शेला देऊन सत्कार. श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी देवस्थान पंच कमिटीनं विवाहाचा बस्ता बांधला. रेशीम साडीसह इतर वस्त्र आणि 100 पेक्षा अधिक नारळांची खरेदी. माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त 10 जानेवारीला फडणवीस चंद्रपुरात. रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोलीच्या सुरजागड परिसरामध्ये आदिवासी देवताची ठाकूरदेव यात्रा. आदिवासी बांधवांकडून जल जंगल जमीन बचावचा नारा. जळगावात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33वा दीक्षांत समारंभ. राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव. साताऱ्यातील वाईमधील मांढरदेव यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून आढावा बैठक. राज्यभरातून 3 लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता. साताऱ्यातील पाली खंडोबा देवाच्या यात्रेची तयारी पूर्ण. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची देवस्थान समिती प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक. यात्रास्थळाची पाहणी करत आढावा घेतला. नांदेडमध्ये भव्य मिनी सरस विक्री प्रदर्शनाचं आयोजन. मसाले, हस्तकला, त्याचबरोबर सजावटीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची प्रदर्शनामध्ये विक्री. प्रदर्शन पुढील 5 दिवस सुरू राहणार असल्याची देखील माहिती. परप्रांतीय नौकांची घुसखोरी. अवैध मासेमारी रोखण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर आता ड्रोनची नजर. 9 जानेवारीला ड्रोनसाठीचं नियंत्रण कक्ष सुरू होणार. 2017 मधील खून प्रकरणामध्ये सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. खून प्रकरणातील 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोल्हापुरातील विशाळगड 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला. 2024च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांसाठी बंद होता. गडावर मांसाहार करण्यास तसंच सायंकाळी 5 नंतर थांबण्यास मनाई. छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा वेरूळच्या पर्यटकांमध्ये निम्म्यानं घट. अपूर्ण राहिलेला अजिंठ्याचा रस्ता आणि प्रामुख्यानं विमान वाहतूक नसल्यामुळे 50% पर्यटक कमी झाल्याची भारतीय पुरातत्व खात्याची माहिती. चालत्या कारवर वाननराज ऐटीत बसल्याचा एक व्हिडिओ व्हायरल. नागपूरच्या सोनेगाव परिसरामधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. बीडच्या अंबाजोगाई येथील हत्तीखाना स्मारकाच्या दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद. पर्यटकांकडून हत्तीखाना दुरुस्तीची मागणी केली जात होती. निधीमुळे पुढील 6 महिन्यामध्ये वास्तूचं काम पूर्ण होणार.
वर्धा ते दहेगाव आणि तुळजापूर रेल्वे स्टेशन बस फेरी सुरू करण्याची मागणी. बस सुरू करण्यासाठी विद्यार्थी प्रवासी मित्र संघटनेचं निवेदन. धुळ्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थिनींची निदर्शनं. योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणा. वर्धा मंडळातील 12,154 लघुताप ग्राहकांना नवीन वीज जोडण्या. पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या भागामध्ये नवीन वीज जोड देण्यात येणार. जळगावच्या भुसावळमधील व्यापारी संकुलाचं काम 8 महिन्यामध्ये पूर्ण. नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचना. सांगलीमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेटबाबत जनजागृती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी रॅलीचं आयोजन. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायण गावामध्ये रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती. पारुळवाडी परिसरामधून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली. भंडारा पोलीस दलाकडून रेझिंग डे सप्ताहानिमित्त विविध विभागांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. पोलीस कार्यप्रणालीबाबत माहिती मिळणार. प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोलीमधील ज्येष्ठ समाजसेवक आमटे कुटुंबाचा प्रेस क्लब आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार. आमटे कुटुंब दरवर्षी आरोग्य शिबिर आयोजित करतं. याची दखल घेत नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा. सांगलीमध्ये रब्बी हंगामासाठी टेम्पो योजनेचं आवर्तन सुरू. 55,000 हेक्टरवरील शेत जमिनीला फायदा होणार. सांगली, साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरामध्ये घसरण. चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक. कापसाला 7,000 ते 7,500 रुपयांचा भाव. कापसाला 10,000 रुपयांचा दर मिळावा, शेतकऱ्यांची अपेक्षा. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,050 ते 4,150 रुपयांचा दर. सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नांदेड जिल्ह्याचं तापमान घटल्यानं फुलांच्या रोपावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. फुल उत्पादक शेतकरी हवालदिल. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील केतूरमध्ये आंब्याच्या झाडांना मोहर. चांगला मोहर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्यानं पाणी टंचाईची शक्यता. शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं पाण्याचा वापर करण्याची गरज. सोलापूरमधील उजनी धरण पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडून धरण परिसराची पाहणी. उजनी धरणाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला होता. जळगावच्या भुसावळमध्ये भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन. भाजीपाल्यांचे दर 30 ते 40 रुपयांनी घसरले. मेथी, पालक, पोकळा आणि कोथिंबिरीची जुडीची विक्री. जालन्यामध्ये वातावरण बदलाचा मोसंबीला फटका. धुक्यामुळे झाडांवरील फळांना बुरशीचा प्रादुर्भाव. मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत. परभणीमधील खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या मोठ्या रांगा. खासगी व्यापाऱ्याकडून कापसाला 7,000 ते 7,200 रुपयांचा दर. जळगावमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केळीची उत्पादकता घटली. केळीच्या मागणीमध्ये देखील मोठी घट. महाकुंभ मेळ्यामुळे केळीच्या मागणीला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर महापालिकेची जम्बो तयारी. 350 खाटांचं मेल्ट्रॉन हॉस्पिटल सज्ज. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. नागपूरमध्ये HMPVची नोव्हेंबरमध्येच 3 वृद्धांना बाधा. 3 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याची रुग्णालयाची माहिती. त्यामुळे HMPV व्हायरसमुळे घाबरण्याचं कारण नाही. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचं आवाहन. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामधील नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू. शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं रुग्णांना दिलासा. नेत्र शस्त्रक्रिया विभागामध्ये दररोज 70 ते 80 रुग्ण उपचार घेतात. भाचीच्या लग्न सोहळ्यातील जेवणामध्ये मामानंच विषारी औषध टाकलं. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरेमधील घटना. भाचीनं मनाविरुद्ध गावातील मुलासोबत लग्न केल्यानं मामाचं कृत्य. जालना शहरामधील यशवंतनगर भागामधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा. 3 पुरुषांसह 4 महिलांना अटक. जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यातील शिवणे भागामध्ये लहान मुलाचा जीव थोडक्यात बचावला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नांदेडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला ग्रामीण पोलिसांकडून अटक. आरोपींकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाशीमध्ये 1,28,00,000चा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यामध्ये पोलिसांना मोठं यश. आतापर्यंत जो मुद्देमाल जप्त केला होता तो फिर्यादींना परत करण्यात आला.
हरवलेले आणि चोरीला गेलेले 53 मोबाईल गडचिरोली पोलीस दलाकडून नागरिकांना सुपूर्द. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते 53 मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. मध्य प्रदेशमधून अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक. आरोपीकडून लाखो रुपये किमतीचा 35 किलो गांजा जप्त. हृदयविकाराच्या रुग्णांना आता शासनाकडून मोफत उपचार मिळणार. राज्यामध्ये 14 कॅथलॅब उभारण्याचा निर्णय. 18 कोटी रुपयांच्या खर्चातून धुळ्यामध्ये पहिली कॅथलॅब तयार. जळगावच्या कुसुंबामध्ये 3,000ची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक. 7/12 उतार्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्यानं लाच घेतल्याचं समोर. प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळमधील खासगी कंपनीच्या दैनिक अभिकर्त्याला दरोडेखोरांनी लुटलं. या प्रकरणी 6 दरोडेखोरांना जेरबंद करून मुद्देमाल जप्त. आरोपींकडून 1,62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. लातूरमधील बाळू डोंगरेच्या हत्येप्रकरणी डॉक्टर प्रमोद घुगेसह इतर दोघांना अटक. इतर आरोपींचा शोध सुरू. डोंगरेची पैशाच्या व्यवहारातून हत्या केल्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू. कायद्यानं बंदी असलेला नायलॉन मांजा शहरात येतो कुठून? पर्यावरण प्रेमींचा सवाल. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लौकीमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद. परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. जळगावच्या पालिकेमध्ये आस्थापना अधीक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. दोघांनी दिलेल्या परस्पर विरुद्ध तक्रारींवरून पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. शाब्दिक वादामुळे अधीक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये वाद. बीडमध्ये PSI परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गळफास. पोलीस मुख्यालय परिसरातील घटना. अनंत इंगळे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. हत्या की आत्महत्या अद्याप अस्पष्ट. अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये 100 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्या 2 युवकांना अटक. 100 रुपयांच्या 31 बनावट नोटाही जप्त. पुण्याच्या पुरंदरमध्ये आईस्क्रीम व्यावसायिक राहुल टिळेकरांवर गोळीबार. गोळीबारातील फरार आरोपीला पोलिसांकडून अटक. कोर्टानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बुलढाणा कारागृहामध्ये ई-मुलाखतीची सुविधा. कैद्यांना कुटुंबासोबत संवाद साधता येणार. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कैद्यांसाठी सुविधा उपलब्ध. परभणीच्या पाथरीमध्ये उपविभागामध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई. 59 वाहनांवर जप्तीची कारवाई. 47 लाखांचा दंड वसूल. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करताच 37 वर्षांनंतरही जमिनीचा ताबा स्वतःकडेच. म्हाडा आणि सोलापूर महापालिकेची कृती बेकायदा असल्याची मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील पालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. उपायुक्तांच्या गाडीचं मात्र मोठं नुकसान.